भाभी इथं काय दाबून भाभी इथं पाऊस पडणं येऊन दे त्याला काय आम्हाला काय होत नाही, आम्ही रोज चिखला ते. म्हणजे तुम्हाला फोडतोय असं नाही, जागाच पुरणार नाही हो. 2 कोटी मराठी जर आत घुसले, तुम्हाला वाटतं का 2 कोटीवर थांबणारे? एखाद्या पोराला जर डवचिलं ना पोलिसांनी किंवा सरकारने, डवचिलं म्हणजे भाषा कळते ना, डवचिला ना हे राहिलेलं सगळं गाबाळ इकडं तिकडे येणार आहे परत. तुम्ही समजून घ्या, लोक आता थांबत नाहीत, त्याचं लेकरू तिकडे. आम्ही इकडे फक्त महिला माता मावल्या ठेवल्या, तिथं मथुरा आम्ही संघ झालेलं. तिच्या म्हाताऱ्या जर तिकडे जर काही झालं तर ती निघालीच म्हणायची इकडे. इथं आम्हाला जो भरायला लागणार तुमच्या चौपाट्याला काही पुरणार नाही. आणि तुम्ही सांगितले ते ग्राउंड आंदोलनाच्या जवळ पाहिजे, तुम्ही ते 50 किलोमीटर तुम्ही लांब टाकू, ते झोपणार नाही तिकडे, ते इकडेच येणार. तुमचे वडेपाव दुकानं बंद पडू नये तिकडे काय हो, ते इकडेच येणार. जे आहे ते आहे, आम्ही क्लिअर सांगालो तुम्हाला. लोक लय लांब नाही थांबणार. लोक आंदोलनापासून जे रस्ता आहे सरकारने मग मोकळा करून द्यावा, त्यांचं दुसरी कोणी हिंडाव तिकडे कोंकड हिंडा झालं त्यांना, हे डांबरावर पडणार आहे. कारण ज्याच्या त्याच्या आम्ही सुविधेने बघणार आहेत, आम्हाला त्रास बघणार आहेत, आम्हाला अडचण वाटायला लागली, पोराला दम लागला तर जागेवर पडणार आहे, ते जागेवर झोपणार आहे. त्यासाठी ते त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही तुमचे बी काही सूचना असल्यानं बदला त्याच्यात करा, पण ते काही विचार नाही करणार. हे दिवसभर येणार आहे, ते फक्त रस्ते झोपणार आहे. हे ते शेअर मार्केटचे बैल फेलं बघायला जाणार आहे, हे एक थांबणार नाहीत. हे चालले तर त्याच्यासाठी तिकडं रेल्वे कशी पळते बघायला, मंत्र्याचे बंगले कसले आहेत बघायला, लोक म्हणजे असं मंत्रालय भारी, हे सगळं बघणार आहेत. कोणत्या काय झोपतो का करतोय, तुम्ही नुसती माझ्या बघा. फक्त तुम्ही बैठक चांगली घ्या, निवेदन करा. बिस्किटाच्या कंपन्या कुठे तुम्हाला सांगता येणार नाही, पण याला सांगता येणार आहे, राईट सापडून आणणार आहे. कोणता हिरोनी कुठं राहते हे सगळ्या आधी पत्ता यांच्याजवळ राहणार, तुम्हाला नंतर सापडणार. हे सगळं बघणार आहेत मुंबईत आल्यावर, हे काय सोडत नाही. समुद्राच्या कडीकडे कसं कसं हिंडत असते, कुत्रे घेऊन हिंडायचंच नाही कुणी समुद्राच्या कडीला. आता हे सगळं आमचा माल राहणार आहे आता तिथं, याकडे त्याकडे मराठ्याचा हिंडायला. कोणाचं काय विषयच नाही राहिला. फक्त तुम्ही वातावरण करून टाका, सगळे भगवे झेंडे, सगळे बोर्ड, तितक्या गाड्या तुम्हाला त्या खपा खप बोर्ड लावा गाड्यावरती. उद्यापासून सुरू करत दानका. मुंबईत तुमचेच नाव बघून चलो मुंबईचे त्यांना टेन्शन आलं पाहिजे, मुंबईत गाड्या घुसल्या काय आधी जातात. कारण मला तर आता टेन्शन आहे, मी जायच्या आधी मुंबईत मुंबईत होते का गं सगळे, मला सगळ्यात मग घरावं लागतं का काही. कारण काही काही मेसेज घेतली तशी त्या मसडीवर असं बसायचं उलट, एकाने केलं इकडं तोंड आणि एकाने केले तिकडं तोंड. उंकड चालले मेळ लागा, ते मंत्री मला फोन करते, होय खरंच मसडीवर आले काय तुम्ही, मला तरी काय मसडीवर काय लोक निघाले. म्हणजे ही विनोद नाही, ही सत्य परिस्थिती आहे. मराठ्यांची ही चीड आहे, ही सरकारनं समजून घेणं गरजेचं. ही चीड आहे, संयम किती असावं, मर्यादा किती असावं, ह्या मराठ्यांच्या पुऱ्या पार मराठ्यांनी केल्या. आम्हाला पण समाजाला काहीतरी मर्यादा आहेत का? कधी ऐकायचंय कधी नाही ऐकायचं. 7 महिने वेळ साहेब, 200 भाऊ गेलेत कुटुंब उघडकडे. त्या माता माऊलीच्या कपड्यावर कोकोनर आहे. इथल्या माता माऊल्याला 34 टाके पडलेत, असे डोके फुटलेत पुरे असे इथपर्यंत. गोळ्या आहेत त्यांच्या हाता पोटात. तुमच्यात लिलावतीला ऍडमिट होते पोर. हे वायाला देऊन नाही चालणार. करोडोने मराठे जमले, ते 20 किलोमीटर पर्यंत 50 किलोमीटर त्यांना पाणी नाही प्यायला मिळालं, पण एकाने तक्रार नाही केली का आम्हाला पाणी नाही मिळालं. हे श्रेय वायाला देऊन नाही चालणार आपल्याला. मी शेवटच्या क्षणापर्यंत सांगितलं तुम्हाला, आपण जरी बैठकीच्या शेवटाकडे असलो, आपला पहिल्यांदा शब्द आहे ना आता पण, मी मरण पण मागं नाही हटणार तुमच्याशी गद्दारी. आणि माझ्या कुटुंबाला